वतनदारी छत्रपती शिवरायांनी जिजाऊच्या म्हणण्या म्हणजे अनुसार ते बंद झाली. वतनदारी म्हणजे काय होती, तर शेतकऱ्याचा हिस्सा वतनदाराला द्यावा लागत होता आणि तो मग वेगवेगळ्या मोगलशाहीला देत होता. आता 4 क्विंटल का जर धान्य झालं, तर ते शेतकऱ्याचं अर्धं अधिक धान्य वतनदाराकडे जात होतं आणि ती वतनदारी सगळी आम्ही पाहतोय आपल्याच लोकांची होती आणि ते बंद केली. आणि नेमकं शिर्केत ते वतनदारी एकंदरीत जो इतिहास समोर आहे त्याच्यानुसार मी बोललो का वतनदारीसाठीच वाद झाला ना शिर्केंसोबत आणि वतनदारीचा वाद झाला नसता किंवा संभाजीराजांनी ते वतनदारी दिली असती, तर सुगावा लागला नसता. सुगावा लागला असता तर संभाजीराजे सापडले गेले नसते. आखरी प्रत्यक्ष जरी औरंगजेबाची तलवार होती, अप्रत्यक्षरित्या शिर्केच होते ना जबाबदार. आणि मग वतनदारी सासऱ्याला न देणारे राजे, असे राजे आम्हाला पाहिजे. का नातं-गोतं सगळं बाजूला ठेवून सासऱ्याला सुद्धा वतनदारी दिली नाही. कारण तो स्वराज्यातला जो कायदा होता, स्वराज्यातले जे नियम होते ते तोडले नाही आणि शेतकऱ्यासाठी संभाजीराजे शेवटपर्यंत झटत राहिले. कदाचित ते वतनदारी दिली असती आणि शेतकऱ्याचे अर्धे पैसे केले असते, तर जाऊन राज्य सुरक्षित राहिलं असतं, संभाजीराजे सुरक्षित राहिले असते. पण त्यांनी ते केलं नाही. राजा असा असला पाहिजे.